पॉवर प्लेचं पहिले षटक विकी भोईर सध्याच्या घडीला ॲज अ कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आणि बॉलिंग ट्रॅकवर राकेशजी भोईर आपल्याला पाहायला मिळतील. चला मॅच ऑन होते. तर मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करून जत्रा चषकाचा थरार हा पहिल्या पर्वामध्ये आज होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. राकेशजी भोईर सज्ज होतात. पहिला बॉल रामनाथजी नाईक यांच्यासाठी होता. हलक्यादाने दिशा दिली. स्क्वेअरिंगला फिल्डर होते. चांगले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आज लहानापासून ते मोठ्यांपासून ते लहानापर्यंत आज प्रत्येक धारावी गावातील प्रत्येक खेळाडू घटक आज एकत्रित आलाय. मग अशी ज्या प्रकारे उल्लेख केला सुनीलजी पाटील साहेबांनी की एक चांगली संकल्पना धारावी गावामध्ये आणि सर्व गाव एकत्रित ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस गावाची ताकद ही देखील आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली परंतु चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होते. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धावफलकाचा प्रारंभ होत असताना टीम नाईक परिवार आपल्याला पाहायला मिळतात. भावेश नाईक यांचा संघ लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. वाईट+1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ॲड होतील. अशा धावा मात्र राकेशजी भोईर यांना रोखाव्या लागतील कारण सेकंड इनिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही बॅटिंगसाठी जाल ना त्यावेळेस याच धावा कधी कधी तुम्हाला कठीण ठरत असतात. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल डीप मध्ये. फिल्डर तैनात. एक दर्जेदार झेल पकडलाय. फिल्डर कुलदीप भोईर त्या ठिकाणी होते तैनात आणि पहिला विकेट गमावलाय. हा पहिला धक्का टीम नाईक परिवार भावेश नाईक यांच्या टीमला. फलंदाज हर्ष नाईक मात्र कोणतेही खातं न खोलता मात्र मैदानाच्या बाहेर परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर अपेक्षा होत्या आज ओपनर बॅट्समन म्हणून परंतु त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये झालं आणि विकेट क्रमांक पहिला गमावल्यानंतर एक थोडासा कॉन्फिडन्स हा मात्र ढासळताना आपल्याला पाहायला मिळाला टीम नाईक परिवार भावेश नाईक यांच्या टीमचा. पहिला विकेट गमावलाय. 4 रनवर पहिला बॅट्समन या ठिकाणी बाद झाला. तर चला नेक्स्ट बॅट्समन आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये इंटर देखील करायचं आहे. रोहितजी नाईक मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर अपेक्षा असतील या मॅचमध्ये. एक मोठी पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल कारण ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये असतो ना त्यावेळेस आपल्या टीमला सावरणं ही भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी तेवढीच महत्त्वपूर्ण असते आणि या मॅचमध्ये देखील तेच प्रात्यक्षिक रोहितजी नाईक आणि रामनाथजी नाईक या दोन्ही खेळाडूंना मात्र जरूर खऱ्या अर्थाने करायचं आहे. या बॉलवर मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा बॉल थोडासा दबाव वाढवते. 4वर 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आहे. एक महत्त्वाचा विकेट गमावल्यानंतर लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला गेला आहे. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव या ठिकाणी ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद 5 रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 5 रनवर आतापर्यंत एक विकेट गमावलाय. ओव्हर नंबर 1 मार्गस्थ. हाफ ट्रॅकर होता उडवलाय. टायमिंग प्रॉपर होतं परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एकच आणि एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आता मात्र 6 रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका भरपूर चांगला होता. ज्या प्रकारे स्ट्रोक खेळला रोहित नाईक यांनी. शेवटचा अंतिम बॉल 5 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. सोहेल जर या बॉलवर जर एखादा मोठा फटका आला ना तर एक समाधानकारक धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळू शकते परंतु त्यासाठी आक्रमकतेचं रूप मात्र धारण करावा लागेल. या बॉलवर फुलटॉस होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये पुन्हा एकदा कुलदीप भोईर. सलग आतापर्यंतचा हा दुसरा झेल या ओव्हरमध्ये त्यांनी प्राप्त केलाय. 2 विकेट गमावल्यानंतर टीम नाईक परिवार या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या 2 गडी बाद 6 रन 6 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये भरपूर
चांगली इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली गोलंदाज राकेशजी भोईर यांनी, जो विश्वास त्यांच्यावर दाखवला गेले अनेक वर्षाचा असलेला अनुभव आणि तो अनुभव मात्र पणाला लावत असताना चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. तर एक ओव्हर झाल्यानंतर मच्छिंद्र स्मृती दारावे आणि 2 ओव्हर झाल्यानंतर जे ऑल इंडिया आयकॉन आहेत धीरज भोईर, भावेश नाईक, विकी भोईर आणि सचिन नाईक सध्याच्या घडीला भरपूर चांगलं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. पिता पुत्राची जोडी मात्र खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते. रामनाथजी नाईक आणि कामेश नाईक आज आपल्या वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवून अनेक स्पर्धांमध्ये भरपूर चांगला इम्प्रेसिव्ह खेळ केला आहे कामेश नाईकने, परंतु आज एक चांगली रणनीती देखील या पिता पुत्रांना मात्र साकारावी लागेल. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल राहिला आहे. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज प्रतीक भोईर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतील प्रतीक भोईर. फुलटॉस होता, टायमिंग प्रॉपर, एक सिंगल तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगल देखील या ठिकाणी कंप्लीट होईल की काय, परंतु फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी होतील बाद. आणखीन एक विकेट गमावला आहे टीम नाईक परिवार या टीमने. 3 गडी बाद 6 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज सुशीलजी नाईक मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीक सज्ज होतात. सुशील नाईक आलेत बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडला. एक मोठा स्कोर उभारण्यासाठी चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. कामेश होता स्ट्रायकिंग एंडला, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा बॉल एक नवीन कॉन्फिडन्स लेवल हाय करते टीम भोईर परिवार या टीमची, ज्याचे कॅप्टन आहेत विकी भोईर. आज संपूर्ण धारावी गाव एकत्रित देत असताना जत्रा चषकाचा तरार. 6 धावा आतापर्यंत होतात. धावफलक थोडंसं स्थिरावलंय. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, टायमिंग प्रॉपर आहे, चेंडू जाईल डिस्कनेक्टच्या दिशेने, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत या स्पर्धेतील पहिला चौकार लगावण्याचा विक्रम केलाय कामेश रामनाथ नाईक याच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक. सरळ 4 रनसाठी जत्रा चषकाचा हा पहिला चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 10 धावा मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑन स्क्रीन प्रोजेक्टेड स्कोर हा 30 धावा दाखवला जातोय, परंतु जर अशी बॅटिंग राहिली ना तर एक उच्चांक गाठण्याचा प्रयत्न नाईक परिवार या टीमच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. या बॉलवर देखील आणखीन एक विकेट केलाय. एक चौकार आल्यानंतर हा दुसरा मोठा स्ट्रोक, पत्रातोड परफॉर्मन्स या बॉलवर पाहायला मिळालाय. काय लॉंग अँड हाय षटकार खेचलाय थेट आमच्या व्यासपीठाच्या कॅनोपीला सलामी देणारा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. 16 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक समाधानकारक स्कोर उभारण्यासाठी भरपूर चांगला प्रयत्न कामेशच्या माध्यमातून. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर बॉटमॅनचा चांगला वापर केला. क्रिकेटमधले असलेलं टेम्परामेंट दाखवत असताना कल्पकता भरलेला हा स्ट्रोक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय.
सुरुवातीला प्रतीक भोईरची ज्या प्रकारे गोलंदाजी आपण पाहिली होती ना, असं वाटलं होतं की कुठेतरी कमीत कमी रन खर्च करून आपल्या टीमला एका उंचीवर घेऊन जाईल, परंतु या क्षणाला हा बॉल ज्या प्रकारे पेस केला, 2 चौकार आले, 1 षटकार आला आणि टोटल 2 वर्षात समाप्तीनंतर 10 रनच्या सरासरीने 3 गडी बाद 20 रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 20 रन ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. दोन ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 3 गडी बाद 20 रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगला तरार आपल्याला पाहायला मिळतो एकंदरीत या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने. गोलंदाजीच्या मार्कवर सूरज भोईर 30+ क्रिकेटमध्ये भरपूर चांगली भूमिका या खेळाडूची. सर्कलच्या आतमध्ये जो पाठच्या साईडला डिक्लेअर झोन आहे फक्त तिथेच वन डे असेल, आणि जर सर्कलच्या बाहेर जर गेला डिक्लेअर झोनच्या क्षेत्राकडे तर तुम्हाला धावा पळून काढायच्यात. गोलंदाज सूरज सज्ज होतोय. पुन्हा एकदा मी सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सर्कलच्या आतमध्ये जो डिक्लेअर झोन आहे तिथे डिक्लेअर झोन फक्त घोषित असेल, आणि 38 सर्कलच्या बाहेर जर डिक्लेअर झोनची जी लाईन आपल्याला बॅक साईडला पाहायला मिळते त्या ठिकाणी जर बॉल गेला तर तुम्हाला धावा पळून काढायच्यात. वेग बन्ना आठवता, परंतु या क्षणाला आणि जर डिक्लेअरला लागून जर बाउंड्री गेली तर बाउंड्री घोषित केली जाईल, याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. सूरज भोईर आपले इरादे स्पष्ट करत असताना लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. 1 धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. सेकंडसाठी कॉल बी स्पीडिंग पाहायला मिळाला. बॅकअप चांगला मिळालाय. कुलदीप भोईर यांचं आतापर्यंत भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह फिल्डिंग कुलदीप भोईर यांची एकंदरीत राहिले, आणि या 2 रनच्या साह्याने एकच सिंगल या ठिकाणी ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 21 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 21 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. पुलर लेनचा हा बॉल होता, परंतु या क्षणाला कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केल्यानंतर भरपूर चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. एकच सिंगल, एका सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 22 रन. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा एक सिंगल, एकेरी दुहेरी धावांसाठी चालू असलेली तळमळ आणि एका रनच्या साह्याने आतापर्यंत 23 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉल आतापर्यंत कामेश नाईकने पेस केलेत. 15 रनवर तो खेळतोय. 3 बॉल सुशील नाईकने पेस केलेत. 2 रनवर ते खेळताना पाहायला मिळतात, आणि एक भरपूर चांगली भागीदारी सेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस होता. टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल. हवाई सफर पाहायला मिळेल की काय. हा झेल पकडलाय सध्याच्या घडीला. कुलदीप भोईरने आतापर्यंत हा 3रा झेल पकडलाय. 4 विकेट आतापर्यंत गमावलेत, आणि त्यामध्ये आतापर्यंतचे 3 झेल कुलदीप भोईरने पकडलेत. काय अफलातून फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. तर चला नेक्स्ट मॅच पाटील कुटुंब आणि त्यांच्याच विरुद्धमध्ये नाईक कुटुंब. नितीन नाईक नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये भावेश भोईर आलेत. भावेश नाईक आपल्याला पाहायला मिळतात. भावेशसाठी हा बॉल, परंतु या क्षणाला टायमिंग प्रॉपर होतं.
एक सिंगल भावेशने कंप्लीट केली, परंतु या मॅचमध्ये भरपूर मोठा स्कोर उभारण्यासाठी एक चांगली एकांकी झुंज मात्र त्याला द्यावे लागेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 24 रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. तीन ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट झाला. 24 रन, स्कोर बोर्ड लॉस ऑफ 4 विकेट. तर गोलंदाज सज्ज होते विकी भोईर. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. ऑल इंडिया आयकॉनच्या विरुद्धामध्ये ऑल इंडिया आयकॉन सध्याच्या घडीला कॅप्टनच्या विरुद्धामध्ये कॅप्टन असं बॅटल रंगत असताना एकीकडे धारावी एक्सप्रेस विकी भोईर, तर धारावी गावातील रायझिंग स्टार भावेश नाईक इन ॲक्शन मोडमध्ये आलेत. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. आज संपूर्ण धारावी गावाला अभिमान आहे, विकी भोईरचा अभिमान आहे, धीरज भोईरचा. कारण ज्या प्रकारे यंदाच्या हंगामामध्ये इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये हे दोन्ही खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. आज तुमच्या आमच्यातले हे खेळाडू आज मात्र एका मोठ्या लेवलला जाऊन त्यांचं प्रदर्शन त्यांनी केलं आणि त्याचा संपूर्ण सार्थ अभिमान आज धारावी गाव असेल, नवी मुंबई असेल आणि संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला देखील आहे. 31 धावा, एक षटकार आल्यानंतर कुठेतरी एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न विकी भोईर करतायत. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला जाईल की काय? सूरज भोईर यांनी पकडलाय हा झेल आणि एक बिग विकेट प्राप्त केली. सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता विकी भोईरचं. जशी लोणावळ्यामध्ये फेमस आहे सुपर चिकी, तशी मात्र खऱ्या अर्थाने धारावी गावाची शान आहे भोईर विकी. आणि सध्याच्या घडीला एक भरपूर चांगला महत्त्वाचा विकेट त्याने प्राप्त केल्यानंतर 5वा फलंदाज देखील या ठिकाणी बाद त्याने केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होत असताना आतापर्यंत 5 गडी बाद 32 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट्समन मनोज नाईक आलेत. मनोज नाईक, सुशील नाईक अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, सन्मान दिला. क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहतो चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार घ्यायचा असतो, परंतु ज्यावेळेस गोष्ट तुमच्या विजयावर येते ना त्यावेळेस आक्रमकतेचं रूप धारण देखील तुम्हाला करावं लागतं. ओव्हर नंबर 4 सध्याच्या स्थितीला मार्गस्थ असताना आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. हा बॉल देखील पंचांकडे अपील केली, परंतु पायाचा भेद घेतला. डॉट बॉलची समाप्ती आणि शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे या ओव्हरमधला. 32, 5 वर 32 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न होता. चांगला प्रयत्न फिल्डर यांच्या माध्यमातून होत असताना एकच सिंगल कंप्लीट केली मनोज नाईक यांनी. 4 ओव्हरचा खेळ झाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 33 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 4th ओव्हर कंप्लीट. आणि शेवटचं एक षटक आता मात्र खऱ्या अर्थाने शिल्लक असेल या इनिंगमधलं. पहिल्या उद्घाटनीय सामन्यामध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणारं षटक आणि विशाल भोईर सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात. एक शांत संयमी खेळाडू, परंतु आक्रमकतेचा पवित्र अनेक स्पर्धांमध्ये आम्ही या खेळाडूंचा पाहिला आहे.
या बॉलवर पहिल्या बॉलवर लॉफ्ट केल्यानंतर झेलची संधी होईल की काय, परंतु या क्षणाला रन मिळत आहेत 6. हा येतोय षटकार. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती भावेश नाईक यांच्या नाईक परिवाराला आणि तो स्ट्रोक येत असताना 39 रन धावफलकाची गती वाढवणारा फटका पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा आणखीन एक क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू जाईल फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन 4 रनसाठी आणखीन एक अफलातून फटका आपल्याला पाहायला मिळालाय. हा चौकार आलाय. तर चला नेक्स्ट मॅच पाटील कुटुंब आणि त्यांच्याच विरुद्धमध्ये नाईक कुटुंब दोन्ही टीमचे कॅप्टन आपण कृपया करून टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये लगेच टॉस केला जाईल. पुन्हा एकदा फुटवर्कचा चांगला वापर करत असताना ताकदीचा पुरेपूर वापर केला. कल्पकता भरलेला हा स्ट्रोक एका षटकारासहित बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. थोडासा दबाव वाढलाय सध्याच्या घडीला विकी भोईर यांच्या भोईर परिवारा या टीमचा, कारण 47 रन आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर. एक सिंगल तर कंप्लीट केली. सेकंडसाठी कॉल. भरपूर वेगाने धावतायत दोन्ही बॅट्समन आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. तुमच्याकडे धावण्यासाठी क्षमता असावी लागते, परंतु क्षमतेपेक्षा जास्त धावण्यासाठी तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी असावी लागते आणि ती जिद्द आणि ती चिकाटी मनोज नाईक आणि सुशील नाईक यांची आपल्याला पाहायला मिळाली. आणखीन एक लॉफ्टेड स्ट्रोक सूरज भोईर आलेत, बॉल जज करतील. अप्रतिम दर्जाचा थ्रो. काय थ्रो पाहायला मिळतोय. ॲज अ फिल्डर म्हणून रन फॉर गॅदर दॅन थ्रो ही भूमिका भरपूर इम्पॉर्टंट असते आणि ती भूमिका स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करत असताना भरपूर चांगला प्रयत्न सूरज भोईर यांचा देखील आपल्याला पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या 51. पहिलं सांघिक अर्धशतक कंप्लीट झालाय. शेवटचा अंतिम बॉल जर या बॉलवर एखादा षटकार जर आला लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पण आमच्यापर्यंत दर्शवतात. 52 52 धावा आता मात्र स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या इनिंगमधला. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. आणखीन एक व्हाईट बॉल. अशा धावा मात्र विशाल भोईर यांना रोखाव्या लागतील, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 20 धावा खर्च केल्या अवघ्या 5 बॉलमध्ये. त्यामध्ये एक षटकार देखील आला. सलग 2 बॉलमध्ये 2 चौकार आले. सलग 2 वेळा डबल रन देखील येताना पाहायला मिळाल्या. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव ॲड होते. 54 धावा होतात आणि 55 धावांचं लक्ष असेल विकी भोईर यांच्या भोईर परिवारा या टीम समोर. तर चला नेक्स्ट मॅच नाईक कुटुंब या टीमचा कॅप्टन आणि त्यांच्याच विरुद्धमध्ये पाटील कुटुंब असा सामना. 55 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन तुमच्या समोर घेऊन येतील एक लेजेंडरी व्हॉइस आणि गेले अनेक वर्ष समालोचन क्षेत्रावर ज्यांनी अधिराज्य गाजवलं दशरथजी पाटील सर जॉईन होतील. यस धन्यवाद राहुल शिरसाट. अतिशय चांगलं समाजरचक, रायझिंग स्टार, दिवाळे गावचा हे एक अतिशय उदयोन्मुख आणि अभ्यासू समालोचक. आई गावदेवी मातेच्या यात्रेनिमित्त व पहिलं एक दमदार आयोजन. संपूर्ण धारावी ग्रामस्थ मंडळ असतील, सुनीलजी पाटील असतील, तसेच सर्व राजकीय चपला बाजूला ठेवून सर्व अख्खा गाव खेलेगा. नाईक, म्हात्रे, पाटील आणि भोईर कुटुंब येस अख्खा गाव खेलेगा धारावा. येस मजा करेगा. ते कुठे लंगोटवाले कुठे गेले? लंगोटवाले आणि आमचे अतिशय दिग्गज स्कोरर
पाटील परिवार आणि नाईक परिवार खरं म्हणजे ह्या देवाऱ्याच्या मॅची आहेत. चला विनंती करतो. यस सुनीलजी पाटील यांना. सुनीलजी कोणा ना तुमच्या हस्ते का की त्यांच्या दादांच्या हस्ते तुम्ही करा. तर सन्मान्य नामदेवजी पाटील अतिशय क्रिकेटचं भयंकर हा. फार वर्षापासून क्रिकेट खरं ज्या ज्या वेळी आम्ही येतो बघूया नामदेवजी पाटील नेहमी आपलं काही ना काही योगदान देत असतात. क्रिकेटचं भयंकर शोन आणि ग्रामस्थ मंडळ आणि नामदेवजी पाटील एक उत्तम क्रिकेटपटू अतिशय सिनियर ज्येष्ठ नागरिक यांच्या शुभ हस्ते नाईक आणि पाटील अशी ही बिग बॅटल. बघा नियमावली पहिले समजून घ्या. जो आयकॉन खेळाडू असेल तो 2 षटकानंतर किंवा 4 विकेट गेल्यानंतर येईल. यस यस चला टॉस जिंकला पाटील. पहिल्यांदा काय फिल्डिंग पाटील कुटुंबीय वन द टॉस. या ज्या टीम मध्ये आयकॉन नसेल त्यांना 50-40 चा नियम असेल प्लीज. हॅलो 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 चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात होईल. पहिल्या जोडीचं आगमन बदापण. हॅलो अजून सोड थोडस. मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. अतिशय दमदार सिनियर आजी माजी खेळाडूंचा हा जबरदस्त धारावी सध्याच्या घडीची महाराष्ट्रामध्ये अतिशय नामवंत संघ. बऱ्याच ठिकाणी त्यावेळी धारावी संघ असतो. आम्ही समालोचनाकार असतो. धारावी असतील बामण डोंगरी असतील गोडसे असेल वडवली बी या टॉपच्या आणि वाकलन सध्याच्या घडीच्या 5 टॉप टीम महाराष्ट्रामधल्या. त्याच्यामध्ये धारावी गाव हे अग्रक्रम. चला 55 टॉप दिले पाटील कुटुंबियांनी. पहिल्यांदा फिल्डिंग 5 षटकांचा सामना आहे. ज्या संघात आयकॉन नसेल ऑल इंडिया आयकॉन त्यांना 40-50 हा नियम त्याने मात्र जे करायचं आहे फॉलो करायचं आहे प्लीज. आणि ज्या संघात आयकॉन असेल तो आयकॉन खेळाडू मात्र 2 ओव्हरनंतर खेळण्यासाठी येईल. धावांचं इक्वेशन कोण हा लंगोट वाले नाही लंगोट चांगला आहे हो. येस येस बरं आपली परंपरा आहे. मैदानामध्ये तैनात भोईर कुटुंबीय आणि नाईक कुटुंबीय असा हा पहिला सामना. तर यांच्यात दुसरं नाईक कुटुंबीय आणि त्याच्या विरोधात पाटील कुटुंबीय. मात्रांची कधी आहे? चौथी मॅच. अच्छा अच्छा काय झाला मग प्रॉब्लेम गुरुनाथ? तर मात्रे कुटुंबीय विरुद्ध नाईक कुटुंबीय चौथी मॅच आणि तिसरी मॅच नाईक कुटुंब सचिन नाईक आणि भोईर कुटुंब धीरज भोईर. ही मात्र मॅच एकदम टक्कर होईल. तिसरी मॅच एकीकडे धीरज भोईर दुसरीकडे सचिन नाईक कॅप्टन कुल
आणि सध्याच्या घडीचा धीरज भोईर. यस, धारावी गावामध्ये मध्ये पहिल्यांदाच हा प्रयोग केला जत्रा चषक. अख्खं कुटुंब बघूया, ही चांगली संकल्पना आहे. खरं म्हणजे ही परंपरा तुम्ही अशीच चालू ठेवा दरवर्षी. खरं आपल्या आईची यात्रा म्हणजे 24-25 मगाचे सुनील पाटील यांनी आवाहन केलं की पालखीसाठी सर्वांनी अख्ख्या गावाने मात्र एकत्र यायचं आहे प्लीज. खरं आपली ग्रामदेवता आहे. संपूर्ण आपलं राजकारण बाजूला ठेवून अख्ख्या गावासाठी एकत्र येणे कालाची गरज आहे. चला, पहिली जोडी मैदानामध्ये तैनात होईल. महेंद्र भोईर नॉन स्ट्रायकरला प्रतीक भोईर MP. आणि पहिला गोलंदाज, पहिलं षटक प्रगती पथावर नाईक कुटुंबियांचा पहिला गोलंदाज. अरे बोलायचं नाव काय, कोण टाकतोय? प्रदीपजी नाईक. संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पथावर बॉलिंग मार्क तयार. संघाचा पहिला मीडियम पेसर. 55 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे ना, कंपल्सरी चेसिंग. 55 निर्णय अंतिम राहील. कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू वगैरे नाही आहे. 2 पंच आहेत अतिशय मान्यता प्राप्त. इकडे गुरुनाथ पाटील सध्याच्या घडीचा अतिशय टॉपचे अंपायर. आणि हा पहिला चेंडू आउटसाइड लेग स्टिक, पहिला वाईड. प्रदीपजी नाईक यांचा हा पहिला चेंडू वाईड आउटसाइड लेग स्टिक, लेफ्ट आर्म होते विकेट. कारण ही नियमावली आहे बघूया. पहिलं षटक आहे 50. आणि हा यस पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग बॅकवर्ड स्क्वेअरला शॉर्ट बॅकला एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 2 वर. महेंद्र भोईर आणि प्रतीक भोईर. फेकू द्या, सगळं माप आहे. जत्रा आहे, 40+ पण आहे. कारण ही गावची जत्रा आहे. ही फक्त काय म्हणतं बकरा आहे ना, बक्षीस नाही, बकरे आहेत ना, 2 बकरे आहेत. ओहो, अप्रतिम स्क्वेअर कट. चांगली फिल्डिंग पॉइंटला. प्रतीक भोईर यांचा चांगला फटका घ्या, चांगला चेंडू. एक धावामुळे संघाची धावसंख्या 3 वर. 55 धावांची गरज. 35 षटकांमध्ये ठोकायच्या 11 धावांची गरज. अतिशय दमदार स्पर्धा, नीटनेटका आयोजन. इंडिया क्रिक यांचं हे लाईव्ह टेलिकास्ट, क्रिक लाईव्ह. आणि हा षटकार की झेल. ओ हो हो, चांगली फिल्डिंग. छे का काय विद्याधर? षटकार येस. कारण बॅलन्स करता आलं नाही. फिल्डिंग मात्र चांगली केली होती, पण स्वतःचा बॅलन्स. आणि हा दमदार सिक्सर बॅट्समन महेंद्र भोईर. संघाची धावसंख्या झाली 9 वर. चांगली बॅटिंग. बिनबाद 9 अशी दमदार सलामी. अफलातून सुरुवात. चला, गुरुनाथ पाटील यांच्या समवेत अतिशय चांगले अंपायर. ओ हो, आउटसाइड ऑफ मुन्ना अप्रतिम डिलिव्हरी. ज्याने आपला एंड बदललाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला ओ द विकेट होता, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. 4 बॉल अजूनही बॉल बाकी आहेत. 2 धावा झाल्या. 9 टार्गेट पाहिजे तुम्हाला, जवळजवळ 11चं म्हणजे बरोबर आहे. आणि ह्या पुन्हा आउटसाइड ऑफ स्टंप, दॅट शुड बी वाईड डिलिव्हरी. स्वैर मारा. संघाची धावसंख्या 10 वर. आणि हा यस, पहिल्यांदा बॅट फिरली. नाही तर हा देखील म्हणते चौकार कदाचित झाला असता. राहिला शेवटचा बॉल. धावा झाल्या 10 धावा, 10 रन्स. आणि ह्या मला वाटतं पहिलं षटक संपुष्टात. 10 धावा दिल्या प्रदीप नाईक यांनी. 6 चेंडू 10 धावा, एकही विकेट नाही.
प्रति षटकामागे 11 धावांचं टार्गेट, 55 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पहिला सामना, पहिली लढत संपूर्ण धारावी ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून अतिशय दमदार आयोजन, चांगली संकल्पना, जबरदस्त उपक्रम, संपूर्ण गाव एकत्र करण्यासाठी हे एक जबरदस्त अभिनव उपक्रम ज्यांनी घेतले धारावी ग्रामस्थ मध्ये. अख्खा धाराव गाव खेळेगा जत्रा चषक ही दमदार स्पर्धा. पर्व पहिले पुढच्या वर्षी स्पर्धा अजूनही भव्य दिव्य स्वरूपात असेल. आणि याच्यानंतर म्हटते DPL धारावी प्रीमियर लीग. सर्वांना विनंती करतो, कृपया जास्तीत जास्त पाणी प्या प्लीज. पाण्याचा वापर जास्तीत जास्त करा. कुठल्याही प्रकारचं अंमली पदार्थ आणू नयेत, मैदानावर खाऊ नयेत. चुना, तंबाखू, गुटखा, जर्दा अशा प्रकारचं काही सेवन करू नका. हा, बियर प्याल तर चालेल ना, बियर चांगले पोषक आहे. फक्त जास्त डोस घेऊ नका, कमी मात्रेत घ्या. चला बॉलिंग मार्क या नवीन गोलंदाज सुशील नाईक, रायडा महोदय विकेट. षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर, आपल्या ठेवणीतलं पहिलं षटक. कारण धारावी गावचं मात्र अतिशय पहिल्यापासून आयोजन मात्र टाईट केलं आहे. कधी पण फार वर्षापासून धारावी गावचा माझा संबंध फार वर्षापासून आहे. सुनील पाटील आमचे कॉलेजच्या जीवनापासून मित्र आहेत. नामदेवजी पाटील फार वर्षापासून क्रिकेट खेळतायत आणि क्रिकेटचा भयंकर वेळ. आणि हा यश पुन्हा एकदा खोदून काढला चंडा. चांगला फटका मिडवे गेला, चेंडूचा शॉट मिडवे गेला. एक धाव मिळेल, संघाची धाव संख्या 11वर. 11 पण बिनबाद 11शी दमदार सलामी, 55 धावांची गरज. क्रिक लाईव्ह आमचे सोहेलभाई नाईक, अतिशय चांगलं स्कोरिंग. आमदार चषकामध्ये ते मात्र लाईव्ह टेलिकास्ट करत होते. ओहो यस, आउटसाईड द ऑफ पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. खरं म्हणजे 2 षटकानंतर विकेट सॅक्रिफाईस करायला हरकत नाही, नाही का. सुशील नाईक, ऑल इंडिया आयकॉन. हो 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 हो, चांगली डिलिव्हरी. पुन्हा एकदा फलंदाज बीट झाला. एक धाव मिळते, शॉट मिड ऑफला गॅदर करील, फॉलोथ्रो होते. 55 लेग बायचा इशारा. एक धाव मिळते, संघाची धाव संख्या 12वर. बिनबाद 12. अच्छा अच्छा, जाणून बुजून विकेट प्लीज. अनंतर तुम्हाला पेनल्टी आहे प्लीज. हां, विकेट असेल विकेट घ्या. जाणून बुजून सॅक्रिफाईस, समर्पण कुठल्या प्रकारचा करू नका, सरेंडर करू नका. हो हो, चांगला चेंडू. पुन्हा एकदा भन्नाट वेग सुशील नाईक यांची. भन्नाट गोलंदाजी, अप्रतिम बॉलिंग अटॅक. धावा फक्त 12. हां, की झेल वगैरे असं झेल घ्या मात्र, जाणून बुजून झेल सोडू नका. आणि हा येस, अरे तुम्हाला मारायला जमत नाही, वाईट देऊन फायदा काय आहे, बरोबर की नाही. तुमचा दोष आहे. डॉट बॉल, चांगला चेंडू. सुशील नाईक, आणि हा येस पुन्हा हलक्यात शॉट मिडवे केला. फिल्डिंग जर चांगली झाली असती कदाचित बाद झाला असता, पण तो सीमा रेषेलगत पुन्हा एकदा चांगला फळला पटा. 1 धाव मिळते. 2 संघाची धाव संख्या झाली 13वर. या षटकात मात्र टाईट गोलंदाजी. पहिल्या षटकात धावा आल्या 10, नंतर मात्र दमदार गोलंदाजी केली. झाली ओव्हर संपली. यस, या षटकात फक्त इनमेन 3 धावा दिल्या. तिसरी मॅच मात्र जबरदस्त. एकीकडे असतील सचिन नाईक आणि दुसऱ्याकडे असेल धीरज भोईर. अशी बिग बॅटल. दोन्हीही ऑल इंडिया आयकॉन आहेत. सचिन नाईक खरं म्हणजे कॅप्टन कूल. उन्हामध्ये सोनं कमी होतं भाई, बरोबर की नाही. सोनं घालून आलेलं बरंचसं. गोल्डन मॅन. चला नवीन गोलंदाज. तर कामेश नाईक बॉलिंग मार्क तयार.
हा मात्र या गोलंदाजीमध्ये तुम्हाला चुनूक कामेश नाईक बॉलिंग मार्कवर तयार. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर 5 गोलंदाज वापरायचे आहेत. चांगली संकल्पना, चांगली नियमावली आणि टोटली डिसिप्लिन. पहिला चेंडू कामेश नाईक, राईट आर्म महोदय विकेट. धावा फक्त येईन 13 धावांनी जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये पाहिजे जवळ म्हणजे 42 म्हणजे 14चं टार्गेट आहे प्रति षटकामागं. थोडंसं आक्रमण करावं लागेल. राईट आर्म महोदय विकेट तयार. आणि हा पुन्हा एकदा षटकार. व्हॉट अ शॉट. काय टायमिंग बेमिसाल. ओरपी चेंडू होते लॉंगॉनच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक. धावा नेऊन ठेवल्या 19 वर. अशी जर बॅटिंग केली, प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका आला तर नक्कीच स्कोर चेसेबल होईल. भोईर कुटुंबियांचं सध्या तरी 19 रन्स. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह, परंतु प्लेसमेंट नाही आहे. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला पुन्हा एकदा फलंदाज. नाही बाद करायचा प्लीज. दया मायले कोणाला. थकले बिचारा, थकले आज. तर चांगले खेळले. बघूया संघाची धाव संख्या झाली 20 वर 1 बाद 20. 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 20. 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नवीन वनडाऊनचा फलंदाज कोण. विशाल भोईर. अजून एक घातक विस्फोटक फलंदाज. खरं म्हणजे मात्र कुटुंबाचं थोडंसं हे आहे. मात्र कुटुंब एवढे रेग्युलर प्लेअर नाही आहेत जास्त करून. भोईर आणि नाईक. चला विशाल भोईर. ओहो हे चांगला फटका, अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह. लॉंगॉनला चेंडू जाईल. बघूया पुन्हा एकदा चांगले फील्ड. एक धावामुळे संघाची धाव संख्या 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. कट टू कट मॅच, टाईट मॅच, क्लोज मॅच. पहिला सामना नाईक आणि भोईर हे दोन तारेगावमधील अतिशय आघाडीचे दोन कुटुंब. हो हो चांगला फटका, दमदार टायमिंग, अप्रतिम नेत्रदीपक टायमिंग. एक्स्ट्रा कोड लॉंगॉबॅनच्या मधून जबरदस्त टायमिंग आणि हा क्लासिकल फटका. 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 25. दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह, नेत्रदीपक. टायमिंग शुड बी एक्सलंट ऑन द राईज. अतिशय सर्वोत्कृष्ट फटका, लक्षणीय फटका. संघाची धावसंख्या निवडली 25. विकेट गेली 1. जिंकण्यासाठी माझ्या अजून जवळजवळ 30 धावांची गरज. बघा पुन्हा एकदा कमबॅक. या षटकामध्ये चांगली सुस्थितीमध्ये एक षटकार, एक चौकार. प्रचंड ऊन वाटे, जवळजवळ 35 ते 40 टेम्परेचर. आणि हा यस पुन्हा एकदा काय टायमिंग स्लॉक स्मिथ. 6 रन. षटकार ना. ओके थँक्यू. 2 षटकार, उत्तुंग षटकार आणि एक देखना हँडसम चौकार. धावा झाल्या 31. राहिल्या फक्त 24 धावा. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. या षटकामध्ये धावा तब्बल कुठल्या. आणि हा यस पुन्हा म्हणजे चेहरा आहे की चौकार. ओहो मॅग्निफिशियंट. लॉंगॉनला अप्रतिम झेल. ज्या विकेटसाठी सापळा रचला होता, मेन विकेट, गोल्डन विकेट. सेकंड विकेट फॉलन. अतिशय रंगतदार सामना. पहिली मॅच
भोईर कुटुंब त्यांच्या विरोधात नाईक कुटुंब, याच्यानंतर पाटील कुटुंबीय आणि नायक कुटुंब यांचा आणखीन एक देवारा. येस, ऑल इंडिया आयकॉन विकी भोईर, अतिशय लोकप्रिय. चला 12 मध्ये जिंकण्यासाठी पाहिजे 24 धावांची गरज, म्हणजे प्रति षटका मग 12 धावांची विकेट. बघा मगाची टार्गेट होतं 14चं, प्रति षटका मग आता मात्र थोडंसं कमी केलंय, थोडंसं अंतर कमी केलंय. आता मात्र थोडंसं अटॅक करावा लागेल. 12 बॉल आणि संघाच्या वतीने 4थं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर निघालाय ऑल इंडिया आयकॉन. ओ हो, चांगला चेंडू. येस, बॅटची लिडिंग एज, शॉर्ट थर्ड मॅनला गेला. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 32 वर 11 मध्ये करायच्या आहेत. 23 धावांची गरज. बघा धावारी चेंडू, याच्यामध्ये जो फासला, डिस्टन्स, तफावत, अंतर 12चं आहे. हे दोनों भाई भाई बॅटिंग. हो हो, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, शॉट कव्हरला. धावा झाल्या 32, 32 रन्स. चला, विकी भोईर आणि प्रतीक भोईर अशी हे दोघे बंधू आहेत, एकाच घरातील एकाच. चला रमेश, ओहो, बॅटची लिडिंग एज, जो शॉर्ट थर्ड बॅट्समॅन नक्कीच झेल झाला असता. जाईल डिझोन मध्ये. धावा झाल्या 33. 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी पाहिजे 22 धावांची गरज. 33 ना, 34. 9 मध्ये 21. जोपर्यंत मोठे फटके येत नाही तोपर्यंत दबाव भोईर कुटुंबियावर. 21. धावा 34 झालेल्या आहेत. नाही, ओ मगाशी 34, 33 धावा झाल्या 34. हो, ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग. 1 धाव मिळाली. वेगाने चेंडू निघाला बिहाइंड द विकेट. धावा झाल्या 35. राहिल्या फक्त 3 मेन. 8 मध्ये 20 धावांची गरज. काय या गोलंदाजी मात्र कमाल केली. बघूया, कमालीची गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा बॅकफुटवर. आणि हा यस खोदून काढलाय, जबरदस्त ऑन ड्राईव्ह. ओहो, फिल्डिंग 4 धावांनी, मिस फिल्डिंग. ही फिल्डिंग मात्र तुम्हाला त्रासदायक होईल. त्यानं चेंडूने गुंगारा दिला, होल दिली, हुलकावून दिली, चेंडू गेला सीमा रेषेबाहेर. जबरदस्त ऑन ड्राईव्ह, ताकदीचा पुरेपूर वापर केला होता विकी भोईर यांनी. आणि मोठे 7 चेंडूमध्ये पाहिजे जिंकण्यासाठी. मोठे 16 ना रे, 7-16. धावा झाल्या 39. बॉलिंग मार्कवर लास्ट डिलिव्हरी, राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा उलटा चेंडू पुन्हा पंचांचा 9 बॉलचा इशारा. फ्रीट आहे ना. 41 आणि जिंकण्यासाठी फक्त एनिमेन 14 धावांची गरज. अजूनही बॉल बाकी आहेत. फ्री हिट कंपल्सरी आहे, कंटिन्यूज आहे. शेवटचा बॉल खेळेल प्रतीक भोईर आणि विकी भोईर. पुन्हा एकदा क्लास फक्का तर मिळेल. आणि राहिलं शेवटचं अंतिम षटक. शेवटचं अंतिम अखेरचं निवडीचं फायनल स्लॉग ओव्हर आणि शेवटच्या षटकात पाहिजे जवळजवळ 13 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग दोन्ही. आणि मात्र शेवटचा गोलंदाज कोण असेल याची खरी आता कसोटी आहे.
यस, मनोज नाईक पार्ट टाइम गोलंदाज. आणि समोर आहे ऑल इंडिया आयकॉन, सध्याच्या घडीचा चर्चेत असलेला नवीमधला सर्वात प्रभावी आक्रमक गोलंदाज विकी भोईर आणि मनोज नाईक असं हे बॅटल चकमक कॉम्बिनेशन. बॉल राहिले 6, धावा पाहिजे 13. आणि हा चेंडू हवेमध्ये की झेल गेला षटकार. बघा ताकदीचा वापर, प्लेसमेंट बघा, फक्त कलात्मक तंत्रशुद्ध फटका बाकवास कोहलीच्या डोक्यावरून. राहिले 5 बॉल आणि जिंकण्यासाठी पाहिजे कमान 7 धावांची गरज. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. आणखीन हे जवळजवळ फिनिश नाही ना अजून पाहिजे ना. स्कोर इज लेवल. खरं भोईर कुटुंबाचा ड्रेस कोड बघितला असं वाटते काविल टाईप. ते काविल यांचे उतरवले तर नायकांची. तुम्हाला धुतून यायला पाहिजे नायकांना. चला फक्त एखादा विजय गरज. जवळजवळ सामन्या विजयाचे डोले, विजयाचे चावल. विकी भोईर 2 चेंडूमध्ये 2 षटकार. सामना खुला गेला आणि एक दमदार विजयाच्या हाकेपासून दूर, विजयापासून 2 पावले दूर. एका धावेची गरज. विकी भोईर दमदार प्रदर्शन केलं. मॅन ऑफ द मॅच नाही ना मेडल. यस, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे. बघूया, अतिशय चांगली स्पर्धा. खरं धारावी गाव म्हटलं की चांगलं आयोजन नियोजन. तर सामन्याचा मॅन ऑफ द मॅच झाल्या. बघूया सचिन नाईक. प्लीज चिडवू नका प्लीज, कारण तुम्ही ऑल इंडिया आयकॉन आहे. बरोबर की नाही. विकी भोईर या मॅन ऑफ द मॅच. पहिल्या सामन्याचा हिरो. तर मी विनंती करतो आमचे सुनीलजी पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची पहिल्या सामन्याचा हिरो विकी भोईर या. तर याच्यानंतर आवाज असेल अतिशय उत्कृष्ट समालोचन, तंत्रशुद्ध समालोचन, अभ्यासू समालोचन. दिवाळी गावचा एक बुलंद मुलुक मैदान तोप राहुल शिरसाट यांच्या पुढचा आवाज असेल.